Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me, I am Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झालं आहे. मी चाललो आता हॉस्पिटलला नाहीसा गेले आहे, स्कूलमध्ये घरी रिनोव्हेशनचं काम चालू आहे. रचनाने सगळं काय रेडी केलं आहे. माझं टिफिन झालं रेडी. टिफिन म्हणजे फ्रूट्सच आहे आणि जेवण पण रेडी झालं आहे. सो येस, आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. सो बॅक टू होम. वाजलेत आता 6:30, 6:45 होईल आलं ॲक्च्युली. सो आल्याला मस्त घरी सुगंध. कालचे जे मोदक होते अमेझिंग होते, अमेझिंग. हो. सो आमचं सिल्वर बटन इकडेच आहे. अजून जागा मिळाली नाही. जागा झाली पण ती सरप्राईज आहे कुठे लावायची ती. आणि गरमागरम चपाती. आता चपात्या आहेत गरमागरम म्हणून आधी मी एक खायचो. आता मी पूर्ण किती दिवस मिळेल माहित नाही. आता तर 3 वेळा 3 चपात्या खातो एका टाइमाला. मोजायचं नसतं चपात्या मोजायच्या ना अशी बायको म्हणते. जेवणच मोजायचं नसतं खाताना. भरून पोट भरून खायचं. येस, बटाट्याची भाजी आणि मूग दिसतंय. मूग नाही, मसूर आहे. अच्छा, मसूर. तो घरी आल्यावर जेवलो, अभिषेक गप्पा मारल्या आणि फायनली आईची रूम आवरायला घेतली आहे. रूमची साफसफाई चालू झाली आहे. आज कलर झालाय फायनली. फक्त So- थोडं पूर्ण क्लिनिंग आम्ही असं करणार नाही. पूर्ण क्लिनिंग म्हणजे वस्तू ज्या आहेत त्या तिथल्या तिथे ठेवतो सध्या. पण उद्या आई येणार आहेत. ॲटलिस्ट जे म्हणजे झोपण्यापुरता बेड आणि हे सगळं काही क्लीन वगैरे करून घेतो. ते बाकीचा अजून खूप पसारा आहे इकडे वरती बिरती, ते आम्ही नंतर शिफ्ट करू. आता क्लीन केलं वरचं नाही, हे वी हॅव टू शिफ्ट आउटसाइड नंतर ना. हे इथे काय नाही ठेवायचं. मी तेच म्हणते की उद्या म्हणजे आई येतील तर ते सगळं स्वच्छ असायला पाहिजे म्हणून बऱ्यापैकी मी तर किचनमध्ये होती आहे, बऱ्यापैकी सनीनेच क्लीन केले. आणि आईच्या इथे एवढा जास्त काही सामानाचा पसारा नव्हता म्हणून ते फटाफट आवडता आलं. प्लस त्यात काय आम्ही जास्त असं काही चेंजेस केलेले नाही आहेत. आईच्या काही केलेले नाही आहेत. कलर पूर्ण झालेला आहे. TV अजून लावायचं आहे. आणि इथे एक स्पेशल गोष्ट असणार आहे. सो बेसिकली इकडे पाठीमागे पूर्ण एक वॉलपेपर होता. तर आईच म्हटलं की आपण वॉलपेपर काढूया म्हणून मग आम्ही तो वॉलपेपर काढून टाकला. आणि आता हे असं केलेलं आहे. प्लस इथे आता काहीतरी एक येणार आहे इंटरेस्टिंग गोष्ट. ते तुम्हाला लवकरच जेव्हा आम्ही होम टूर दाखवू. आय नो सगळं आम्ही अर्धा दाखवतो. सो तेव्हा तुम्हाला ते बघायला मिळेल. आणि कर्टनसाठी हे असं पेलमेट केलेलं आहे. बिकॉज पूर्ण असं कव्हर नव्हतं करायचं. सो आई म्हटल्या की हे वाला असं छोटं असलं तरी चालेल. आईला मेन जास्त चेंजेस लाईट्स लावलेत की नाही आपण. आईला मेन चेंजेस नव्हते. आईला जास्त चेंजेस नव्हते पाहिजे म्हणून बाकी तसंच आहे. प्लस एक कबर्ड वगैरे वॉर्डरोबचं जे आहे ना सगळं ते पण व्यवस्थित आहे. डायमंड बिमंड काहीही पडलेलं नाहीये. म्हणजे जे काम आईने आधी केलेलं ना तेवढं छान आहे. टन्स पण आम्ही जास्त काही चेंजेस नाही केले आईच्या रूम आणि हॉलचे. कारण आता जेव्हा आई येतील, आई बदल्या की आपण बदलू तर मग आम्ही तेव्हा बदलू. आई पण नव्हते. आईनं ऑलमोस्ट 1 मंथ पेक्षा जास्त आईला पण आईची कामं आहे. प्लस आईचा कम्फर्ट. इथे जेव्हा आई होत्या तर आईचं एक रुटीन बसलेलं. खाली असं मोठं कॉम्प्लेक्स आहे ना म्हणून मग खाली जायचे, सकाळी जायचे, वॉकला जायचं. आणि इथे कसं आहे सकाळी इव्हन तुम्ही 4ला वॉकला गेलात ना तर सिक्युरिटी तेवढं आहे. सो सेफली भीती नाही वाटत, काय नाही, आरामात मस्तपैकी वॉक करता येते. आता तिथे थोडंसं मग आईंना असं झालेलं अवघड झालेलं की अरे वॉकला जाणं नव्हतं होत. मग ते थोडंसं बंद झालं. आणि त्यांच्यासाठी वॉक फार गरजेचं आहे आणि त्यांना मेन म्हणजे मुळात त्याची सवय. तरी त्यांनी आमच्याकडनं मॅट मागून घेतली, तिथे ते योगा वगैरे करत होत्या. आणि दुसरी गोष्ट त्यांच्या फ्रेंड्स आहेत त्यांचं ते थोडंसं एक रुटीन आधी सेट झालेलं.
रोज संध्याकाळी जायच्या, वॉकला जायचा, मग त्यांचा हरिपाठ असायचं. सो त्यांचा पण एक म्हणतात ना म्हणजे कम्फर्ट झोन ते कुठेतरी थोडंसं असं डिस्टर्ब झालेलं. आता फायनली त्या उद्या येणार आहेत, तर तेच आम्ही फटाफट आपलं पहिले घाई कर म्हणून आईंची रूम आम्ही लास्ट घेतली. कारण आई म्हटलं की मला काही जास्त ॲज काही चेंजेस नकोय. आणि मिरर वगैरे आईंचं तिथे सगळं व्यवस्थित आहे, तसंच आहे, छान आहे. मला उलट त्यांचा मिरर आमच्यापेक्षा जास्त त्यांचा आवडतो. बिकॉज आमच्या इथे आतमध्ये चॅनल्स लावलेत ना, तर चॅनल्स आता खराब झाले, पण तरी त्याने क्लीन वगैरे करून व्यवस्थित ते केलेलं आहे. पण हे कसं मस्त असं ओपन होतं. सो असं बेसिक ठेवलंय. हे वरचं सगळं निघून जाईल, त्याला जागा करणार आहोत आम्ही. हे फ्रेमचं मला माहित नाही, आम्ही लावून तर ठेवले. आता आई आल्यावर आईंनाच विचारू. आणि काय नाही बाकीचं आता मी फटाफट क्लीन करतो. सनी आला, सकाळी क्लिनिकला नाही, सकाळी हॉस्पिटलला गेला, मग क्लिनिकला गेला. आणि आज बऱ्यापैकी घरात काम झालेलं आहे. हॉल पण ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. फक्त क्लिनिंग, खूप डीप क्लिनिंग बाकी आहे. एक हॉलची एक वॉल बाकी आहे, कारण की बाथरूम तोडायला आता घेतलंय. सो ते जे तोडताना जोर लागतोय ना, तो जास्त लागतोय, त्यामुळे थोडंसं एक क्रॅक पण गेलंय. म्हणजे एवढं ते मजबूत बोललो ना, मजबूत काम केलेलं आहे आधीचं. सो आता बाथरूमचं काम स्टार्ट झालंय. ऑलमोस्ट सगळे टाईल्स काढलेले आहेत. उद्या ते प्रॉपरली पूर्ण क्लीन करतील. मग नंतर वॉटरप्रूफिंग ते करतील. आणि मग नंतर आहे अजून, म्हणजे मला असं वाटतं तरी एक आठवडा वगैरे जाईल. त्यात मध्येच काय सुट्ट्या आल्या तर मग झालं. बट बाकीचं बऱ्यापैकी रेडी झालेलं आहे. बट असं रेडी म्हणजे क्लीन नाहीये घर, अजून तेवढाच पसारा आहे. आमची रूम तर तुम्ही बघाल ना, ज्या दिवशी आम्ही रूम सेट केली आणि शूट केलं त्या दिवशी रूम अमेझिंग दिसत होते. आता रूम कचरा झालेला आहे. एवढा कचरा झालाय ना तिथे, बापरे, की मला काही सुचतच नाहीये. नायसाच्या पण रूमचं एक वॉल बाकी होती, ते पण झालेलं आहे. सो पसारा खूप आहे, म्हणून आम्ही जास्त काही दाखवू नाही शकत आहे. बट आता फटाफट क्लिनिंग करतो. त्यानंतर सनीने बुक केलं आहे त्याचं फेवरेट मूवी, त्याचं नाही आमचं दोघांचं सुद्धा, स्पायडरमॅन. सो तो म्हटला की आपण जाऊया. सो फटाफट क्लिनिंग करून आम्ही मग मूवी बघायला जाणार. जेवण वगैरे आमचं तिघांचं सुद्धा झालेलं आहे, त्याचा काही प्रॉब्लेमच नाहीये. मग येऊन जो करणार आम्ही. सो येस, हे आहेत अपडेट्स. आणि लवकरात लवकर तुमच्यापर्यंत होम टूर येईलच. एक असं की आम्ही परत सांगतो, आम्ही कोणाला अपॉइंट वगैरे नाही केलं. आम्ही आमच्या मनाने, आमच्या कम्फर्ट झोनने आम्ही हा घर परत थोडंसं रिनोव्हेट करण्याचा प्रयत्न केलाय. पूर्ण असं ड्रास्टिक चेंज केलेला नाही आहे. बट येस, नायसाच्या रूममध्ये पण अजून खूप टचेस बाकी आहेत. सगळे रूम तुम्हाला आम्ही थोडेसे अर्धेच दाखवलेत, मला वाटतं टचेस बाकी आहेत. सो ते लवकरात लवकर तुम्हाला दिसतीलच ब्लॉगमध्ये. चलो, इथे कपड्यांचा पसारा ठीक आहे. मशीन घे. मशीन आधी तर मशीन त्या दिवशी आधीच ठेवली वाटतं. एकच उशी होती, डस्ट करायचं. आईचं मेन तुळस. एक उशी कुठे गेली रे? तिकडे असते. टाकू का तुला? कच्चं काढायचं आहे ना अजून एकदा कचरा. चालू होऊन दे म्हणतोय देवाला. चांगलं आहे आपल्याला. टीव्ही बघायला कुठे ठेवलास? टीव्ही बाहेर ठेवलं.
ते आतमध्येच येऊन ठेव, नाहीतर नवीनचं आत्ताच नाही नाही झाड एकदम कार्पेट आहे ना त्याला. म्हणजे डाग काढायला लागतील ते. पेंटिंगचे डाग आहेत सगळ्या रूम मध्ये, ते लास्टला सगळं झाल्यावर आम्ही त्याने करणार. आज थोडंसं काढलं इकडचं. हो. दुसऱ्यांदा पुसतो. ते जेवढ्यांदा पुसू तेवढ्यांदा धूळ होणार. आता तर ते समोर बाथरूमचं काम चालू आहे, तर मग ते बघायलाच नको. इथे ते करत होते, मी रूम मध्ये तिकडे आपल्या रूम मध्ये बसलीये, तरी एवढं बापरे, मला एका पॉईंटमध्ये त्रास व्हायला लागलं. आणि काय दरवाजा पण नव्हते बंद करू शकत, कारण त्या बाथरूमचं पण फिटिंग चालू होते. आणि बापरे, म्हणजे एकदमच श्वास घ्यायला मला तर मास्क घालून बसायला लागेल. फॅन लावूनच ठेव, म्हणजे सगळं सुकेल जरा. त्याच्यातली बघ ना, खालून बघ ना. खाली आहे बघ आईच्या इथे. आईने कसं ठेवलं मला काय माहिती. आय गेस ह्याच्यात बांधून ठेवलं आईने. हे कम्फर्टर आहे. नाही, आईंचं तरी कमी होते, माझं तर मला नको झालं असं. नवीन आहेत रे हा. हे कर्टन्स आहेत ना आईंचे. हो नवीन आहे. मग हे लावायचंय, नवीनच लाव ना. ते धुवायला लागते. हा म्हणजे ते नंतर लावू हे आपण, लावायचं सध्या. नंतर सगळं झाल्यावर. सध्या त्यात तेच राहू दे, कारण ते धूळ हा, बसेल ना परत परत त्याच्यावरती. आईचे नवीन कर्टन्स आहेत. मेसेज मध्ये एकच लाईट लावली तरी उजेडवा. अजून तर दोन तर लावल्याच नाहीयेत. हे विचारायला टक्कच. ते बंद झालंय का? वायफाय चालत नाही माझ्या फोनवर. दाखव. सांगा पण विचार नको. नाही त्याच्यावर कुठे कळेल. ऑलमोस्ट क्लिनिंग पण याचं सोपं आहे. हम लांबच ठेव. धुवून ठेवू का जरा? हा धुवून ठेवतो परत एक. आता कुठे वापरायला लागेल? आता कुठे नाही, झालं ना आता. धुवून ठेवतो. फायनली रूम इज रेडी. एकच उशी का तुझी? एकच मिळाला मी आला कवर. नाही, तुला दोन दिले मी. नाही एकच आहे. कवर एकच होता. एकच कवर. सो रचनाने सगळं मॉप बीप मारून झालाय. अर्ध तर सनीनेच केलं, कारण माझी कंबर दुखायला असू लागली. दे, तू केला मी केला एकच आहे. मी तर भांडी घासली ना, मग थोडंसं सो फायनली रूम इज रेडी. आणि उद्या हे आई विसरलो सांगायला रे. काय ते? सरळ करायची होती ना. बोलच आहे. हो हे कर, हो. सुकायला पाहिजे. ते सुकेल. आता बंद करून ठेव, म्हणजे कोण जायलाच नको. हो. लाईट्स सो अशी झाली आहे रूम आईची. अजून सगळं अरेंज करणं बाकी आहे. हे जस्ट एक ग्लिम्स आहे. मेन ही फ्रेम आहे आणि कर्टन्स लागल्यावर छान वाटेल. होप सो है ना. उद्या ते लावायचं आहे ना, रॉड लावायला नाही. चलो. सो आता आम्ही रेडी होतोय, कारण मूवीला जायचं. ऑलरेडी वी आर लेट. चलो लेट्स गो. फायनली वी आर रेडी. अगं कुठे चालली तू एवढं? कुठे नाही, पण आई ती छोटी बॅग. चल कोणती आपल्याला छोटी bag? लेट होते. अशी छोटे. चल येत. आम्ही चला. चाललो, मूवी चालू झाला. हा हा बघू नंतर. चल, मला नाही माहिती.
गो. कुठे जातो कोणा वाजणार सांग इथेच ओरॅन मॉलमध्ये. ओया ओया बाबा मी ओरिओ बोलते त्या मॉलमध्ये ओरियाना बोलते आणि कधी पण कोरियन बोलते ओरिओ बोलते आणि बोलते कोरियन. चला फायनली आम्ही निघालो आहोत. रचनाच्या गाडीतून चाललोय खूप दिवसानंतर. मीच खूप दिवसानंतर चालू. चलो. पाऊस बघ ना कसा मध्येच येतो जोरात, मध्येच असं कसं एका पॅच मध्ये खूप जोरात, एका पॅच मध्ये नाहीच आहे. हा येईल मोहाना आता. मोहना बघायचं माझ्या मोहाना मिस झाला, आता टीव्ही वर येईल तेव्हा बघू आपण मोहाना. स्मेल आहे ना का असं म्हणजे सिमिलर स्मेल. हे आपण कुठे निघू माहितीये का, एकदम स्क्रीनच्या इथे आणि मग गोलफी. 79 रुपीज. हे सरळ उभी राहा. पावसाचा आवाज. इकडे इकडे नाही. मूवी आहे स्पायडरमॅन. मूवी संपलाय का, मूवी संपून 5 मिनिटं झालेत. आता मी दाखवू नाही शकत पण तिथे सगळे सगळे बसलेत. आता हे उठलेत. हे बघा क्रेडिट्स येऊन म्हणजे ऑलमोस्ट एंड व्हायला आले तरी तो तिथेच उभा आहे. नंतर मी आणि नायसा लिटरली वैतागलो आणि बाहेर आलो. एवढ्या क्रेडिट्स नंतर कोण एक ती शेवटची क्लिप ठेवतो. बापरे एवढूस होतं. मी तर बाहेर आली. नायसा मला बोलायला आली की आई चल चल काहीतरी आहे. एवढूस पाठ हार्डली काही सेकंडचं पाठ होतं. त्याच्यासाठी लिटरली ऑडियन्स पूर्ण थांबलेली. आणि आजकाल ते रील्समुळे कळतं ना की यू हॅव टू वेट. तुम्ही लगेच क्रेडिट्स चालू झाले की उठू नका. सोनी बोलते हे लोक काही येडी आहेत का जी बसली आहेत, काहीतरी असेलच ना. मूवी वॉज अमेझिंग. मस्त. मी तर पूर्ण टाइम नायसाला बघत होते. नायसाने पण पूर्ण एन्जॉय झालेली ना बघण्यात. आमच्याकडनं डेफिनेटली मस्ट वॉच. मस्त आहे. आणि आम्हाला असं वाटतं इंग्लिशमध्ये बघा ते हिंदीपेक्षा जरा म्हणजे जी रिअल जे आहे ना ते असं आम्हाला वाटतं डायलॉग चांगलं. हा बोलत होता हिंदी, पण ते हिंदी ना आपलं थोडंसं फिल्मी होऊन जातं. हा आपलं बॉलिवूड स्टाईल होऊन जातं. मग ते कसं तरी वाटतं बघायला. आणि एवढं फायटिंग ना मस्त आहे. पण जर ज्यांनी आधीचे पाहिलेत ना त्यांना ते लिंक फटाफट लागतील. ऑल ऑफ अ सडन तुम्ही एक बघायला तर कॅरेक्टर्स नाही समजणार, कारण कॅरेक्टर्स सगळे सेम आहेत. त्यांची पूर्ण जर्नी असं मूवीमध्ये दाखवली आणि छान किती फटाफट ग्रोथ झाले ना त्यांचे. मोठे किती दिसायला लागलेत ते. पण मस्त होता मूवी, छान वाटलं. सो चला वाजलेत आता खूप लेट झाले. चला आता आम्ही जातो घरी. जायचं उद्या आहे स्कूल. परत नॉर्मल रुटीन स्टार्ट होईलच उद्या. आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.